हम्म. हा क्वेश्चन सगळ्यांना कळाला असेल तर येस टाईप करा बाळांनो. सिद्धी, दिव्या, स्पृहा, समृद्धी, समजलाय क्वेश्चन? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. आणि दुर्वा झाले का जॉईन आणखी का नाही? हा, दुर्वा एकदा रिचेक करायचे बाळा, तू तुझं क्वेश्चन आन्सर. ओके, किंवा तू स्कूलमध्ये विचारलं तरी चालेल, तुला तेच आन्सर भेटेल. ओके, 1 मिनिट. 1 मिनिट आहे. हम्म. दुर्वा अनम्यूट कर. मिस सम संख्या म्हणजे काय? सम संख्या सम संख्या, इव्हन नंबर्स. आणि इथे ना विषम विषम संख्याच्या आधी सम संख्या आहे असं आलंय. मी टाकलं तिथे हाऊ मेनी टाइम्स इवन नंबर इज प्रिसिडेड बाय ऑड नंबर, तर इथे आले विषम संख्याच्या आधी सम संख्या आहे. आता बघ, मी पण टाकते, तुला दाखवते मी. हा, मग स्क्रीनवरती. विषम 1 मिनिट. हा, 1 मिनिट. हा दुर्वा. ओके. आता मी एक तुम्हाला स्क्रीन शेअर करते थोड्या वेळासाठी. ओके, ही स्क्रीन स्टॉप करते मी. क्लिअर आहे? येस. आता हे दुर्वाने रीड करायचं. दुर्वा, आवाज येतोय? हो आता मी क्वेश्चन नीट लिहिलाय का बघ इथे. दिसतोय तुला? इथे क्वेश्चन आहे हा बघ, मी तुला दाखवते. हो मी दिसला मला. दिसतोय ना? ग्रे. हा, करेक्ट आहे ना माझं क्वेश्चन? क्वेश्चन करेक्ट आहे. आता ह्याचं सगळं स्पष्टीकरण, जे एक्सप्लेनेशन दिले ते सगळं वाच. सगळ्यांनी मोठ्या मग ऐकायला वाक्य आलं पाहिजे सगळ्यांना. वाक्य हाऊ मेनी टाइम्स इवन नंबर इज प्रिसिडेड बाय ऑड नंबर चा मराठीत अर्थ असा होतो, हम्म. किती वेळा सम संख्या आधी विषम संख्या येते. किती वेळा सम संख्येच्या इवन आधी, नंबर संख्येच्या आधी. ओके, म्हणजे इव्हन नंबरच्या आधी ऑड नंबर येतो. ओके, बरोबर आहे का? हे बघ, सम प्रेसिडेड म्हणजे बाय म्हणजे, इवन का? हा, आता बघ इथे थर्ड मध्ये 3 डॉट दिसते तुला, इव्हन नंबर, ऑड नंबर आणि प्रेसिडेड बाय. ओके, तर हा प्रेसिडेड बाय म्हणजे आधी आलेली किंवा जिच्या आधी येते ती. ओके, हे लिहून घ्या वाटल्यास तर तुम्ही, किंवा स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला स्क्रीन शेअर आहे ना, स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही. काढला. बरोबर आहे? त्याच्यानंतर बघ, आता खाली त्यांनी एक्झाम्पल पण देतील, किंवा गिव्ह मी एक्झाम्पल.
हम्म दिसलं बाळा इथं काय म्हणते बघ. नंबर सिरीज काय दिले, 1 2 4 7 8 5 6. आता बघूया काय म्हणतंय. वन विषम संख्या आहे किंवा वन ऑड नंबर आहे. त्याच्या आधी काय आले, ऑड नंबर पहिल्यांदा आला ना, हो दुर्वा. हो हो. हा दिसतंय ना. त्याच्यानंतर बघ, 1 2 म्हणजे काय झालं की ऑड नंबर पहिल्यांदा आला, त्याच्यानंतर इव्हन आला. नंतर बघ 7 8 दिले, 7 ऑड आला, त्याच्यानंतर 8 काय झाला, इव्हन आला. त्याच्यानंतर 5 ही ऑड झाली आणि त्याच्यानंतर इव्हन और झाली. ओके, क्लिअर आहे. हाँ हा, हाँ. आता क्लिअर आहे का क्वेश्चन. यस आता मैम. हम्म सॉरी मैम. नो प्रॉब्लेम बेटा. आता ही स्क्रीन शेअर झालेली सगळ्यांना दिसते का बघा. हाँ मिस. हम्म. दिव्या दिलदार कांबळे रीड करायचं. Total how many numbers in the Roman numeral series above denote prime number values? हम्म. आता इथे काय दिलं तुम्हाला, टोटल हाऊ मेनी नंबर्स इन द न्यूमरल्स इन द रोमन न्यूमरल्स सिरीज अबव डिनोट प्राईम नंबर व्हॅल्यूज. म्हणजे याच्यातल्या कोणत्या कोणत्या संख्या आहेत ते प्राईम नंबर डिनोट करतात, म्हणजे दाखवते की ते प्राईम नंबर्स आहेत. तर ते कसं शोधाल आता. आता बघा तुम्हाला काय करायचं, त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला आपले जे मेन आपण 1 2 3 लिहितो ना त्याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचंय. ओके, तर आता कोणाकोणाला येईल याचं कन्व्हर्जन, येस ऑर नो, कोणाकोणाला माहिती आहे रोमन रोमन नंबर्स, मॅम मला कोणाकोणाला माहिती माहिती आहे. आहे. माहितीये. हो मॅम. हा, तर फर्स्ट व्हॅल्यू काय येईल सांग बरं. 9. 9. त्याच्यानंतर सी म्हणजे काय असतो. 100. हम्म. त्याच्यानंतर एल, एल ची व्हॅल्यू काय असते 50. 50. सगळ्यांनी बघा. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय, त्याच्यानंतर 16 येतोय आपला. ओके, माहित नसेल तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, ह्याची हे पण इम्पॉर्टंट आहे. 10, 40, 41, 42, 43, त्याच्यानंतर काय येतं, 53, 71, and X, X, 70, 79, X, 10, 10, 20, 23. हम्म हाँ. घेते मी. 53, 71, 79, and 23. सगळ्यांना माहित आहेत का, येस ऑर नो टाईप करायचंय. Yes, ma'am. बाकीच्यांना पण विचारते बघा मी. ओके, ह्या झाल्या आपल्या टोटल रोमन नंबर्स. तर आता आपल्याला काय करायचंय, टोटल हाऊ मेनी नंबर्स इन द रोमन न्यूमरल सिरीज अबो डिनोट प्राईम नंबर व्हॅल्यूज. कोण कोणकोणत्या संख्या प्राईम नंबर आहेत असं दर्शवतात तिथं, हे सांगायचं तुम्हाला. आता किती प्राईम नंबर्स आहेत ते शोधून काढायचे तुम्हाला ह्या सिरीज मधून, आणि सिद्धीकडून मला आन्सर पाहिजे. पार्थ, व्हिडिओ ऑन करायचा. यशोधन व्हिडिओ ऑन करायचा. केदार व्हिडिओ ऑन. यशोधन आन्सर सांग बाळा.
अनम्यूट करायचं यशोधन. Yes, ma'am. आन्सर. Um, third one 6. कोणकोणते येतात व्हॅल्यूज? यशोधन. कोणाच तर बघून आन्सर सांगितलं का यशोधन? सिद्धी किती येत आन्सर चॅट बॉक्स मध्ये लिहायचं सिद्धी. सानवी चौधरी. सानवी चौधरी. सानवी. माहित नाहीये का कोणाला प्राईम नंबर? समृद्धी. समृद्धीला पण विचारलंय. टोटल आपल्या 6 व्हॅल्यूज येतात बाळांनो. त्याच्यामध्ये बघा 53 एक आहे. मी एडिट करून दाखवते. हम्म 53. ओके. 11, 43, 71, 79 आणि 23. ओके. ह्या ज्या टोटल 6 व्हॅल्यू आहेत हे काय आहेत? प्राईम नंबर्स. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. येस और नो. नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा. Yes, ma'am. ओके. समजले ना? Yes. हा. यशोधन अनम्यूट करायचं. Yes, ma'am. रीड करायचं बाळा. 43, 2, 9, सिरीज नको 3, वाचू. 10. सिरीज नको वाचू. खालचा क्वेश्चन रीड कर. How many times does a prime number occur just after and just before 2 in the series above? तर तुम्हाला काय करायचंय? 2 च्या अगोदर आणि 2 च्या नंतर प्राईम नंबर किती वेळेस आले, म्हणजे किती वेळेस असं झालं की प्राईम नंबर 2 च्या अगोदर पण आलाय आणि 2 च्या नंतर पण आलाय. त्याला तुम्ही अंडरलाईन किंवा करा किंवा काउंट करा आणि किती टाइम्स आले ते तुमच्या ऑप्शन मध्ये लिहायचं आहे तुम्हाला. ओके. फक्त पहिले काय करा, 2 बघा व्हॅल्यू. 2 जिथे जिथे येते तिथे अंडरलाईन करून घ्या आणि 2 च्या राईट साईडला आणि लेफ्ट हँड साईडला पण प्राईम नंबर येतो का ते बघा. जर येत नसेल तर प्राईम नंबर दोन्ही साईडला तर ते सोडून द्या, पुढे जा. ओके. आता इथे फर्स्टला दिसतंय बघा. हा. आता इथे 2 आहे. ओके. इथे 43 आलंय आणि इकडे 9 आलंय. 9 ही प्राईम नाहीये. 43 आहे पण 9 नाही, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. त्याच्यानंतर बघा इथे दिसतंय 3, 2, 5. तर ही प्राईम असू शकते. ओके. 3 आणि 5 हे प्राईम नंबर आहेत. 2 ही 2 मध्ये आलेला आहे मिडलला. त्याच्यानंतर आणखी 2 कुठे आहे? इथे. इथे काय झालंय? 23 प्राईम आहे.
पण 30 प्राईम नंबर नाही, त्यामुळे ही पण व्हॅल्यू येणार नाही. आणि याच्यामध्ये इथे प्राईम नंबर 5 आहे, पण 6 हा इव्हन नंबर आहे, प्राईम नंबर नाहीये. त्यामुळे ऑप्शन काय येईल? 3 to 5 हा एकच नंबर येईल वन टाइम. क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, ma'am. समजतंय? येस. ओके, चला 6:26 झालेले आहेत. क्लोज करायचंय की घ्यायचंय पुढं? येस ऑर नो? सगळ्यांचा आन्सर पाहिजे मला, येस ऑर नो. पुढे घ्यायचंय की इथेच क्लोज करायचं आहे? ओके, क्वेश्चन नंबर 5 समृद्धीला समजला नाहीये. 1 मिनिट हा समृद्धी. समृद्धी कुठे गेली समृद्धी? अनम्यूट कर बाळा. क्वेश्चन नंबर 5 समजला नाही का? नाही. हा, काय काय येतात व्हॅल्यू सांग. रोमन अंक माहिती आहे तुला? हो. हा, फर्स्ट ची व्हॅल्यू काय येते? पुट करायचं तिथं. 9. हम्म 9. त्याच्यानंतर 100, त्यानंतर 50, हम्म त्याच्यानंतर येतंय 16, हम्म त्याच्यानंतर 11, हम्म त्याच्यानंतर 43, हम्म 43 नंतर येते 53, करेक्ट. त्यानंतर 521, नाही 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 बाळा, 71 येतं, 71. 71 का? हो हा, सॉरी 70. लिहून घे तिथं वाचल्यास. ओके, हो. आणि त्याच्यानंतरची व्हॅल्यू काय येईल आपली? 71, त्याच्यानंतर 89, नो सॉरी बेटा. 79, 79, 79. हा, रीड राईट, रीड कर तिथे. आणि त्याच्यानंतर 23. आता मला सांग किती येतात टोटल? 6 व्हॅल्यू येतात की 7 येतात? किती येतात? 5 येतात की 4 येतात? प्राइम नंबर ना? हा. 1, 2, 3, 4, 5, 6. हम्म 6 येतात. आलं आन्सर? हो, ओके, कळालं. हो. आता काही नाही ना इशू? नाही, बाकी सर्व क्वेश्चन समजले. ओके. आणि समजलं नाही ना, जेव्हा मी तूच आन्सर सांगितली होती ना मला, ती चॅट बॉक्स हो. मध्ये लिहिली होती, तेव्हाच मी सांगितलं की समृद्धी बाळा तुझं चुकलंय. ओके, तर तेव्हा एकदा ओके. आन्सर बघायचं, रिचेक करायचं. आणि नाही समजलं तर मॅम मला नाही समजलं, मला अनम्यूट करा. ओके. ओके गाईज. मॅम क्लास चालू ठेवताय का बंद करताय? काय करू दे? चालू ठेवू का बंद करू म्हणे क्लास? तू सांगायचं बाळा, पॅरेंट्सला कसं विचारते तू? पॅरेंट्स थोडी ना माझ्याकडून हे करून घेणार, टीच करून घेणार. पॅरेंट्सला कुठे जायचंय का? मॅम 7 वाजेपर्यंत ठेवा ना. 7 वाजेपर्यंत? 7, 7. 7 तेच ना, ठेवायचं आहे. ठेवायचं आहे का? ठेवलाही असतं बाळांनो, पण आता तुम्ही पार्टिसिपेंट मध्ये बघा 8 होते, आता 7 झालेले आहेत. मग मी उद्या जेव्हा नेक्स्ट घेईल ना, तर तेव्हा म्हणतील की मॅम तुम्ही घेतलाच नाही क्लास, मॅम तुम्ही नव्हतेच क्लासमध्ये, कधी झाला क्लास? असं होईल. काय करायचं मग? 6:30 पर्यंत आपण घेऊयात आजच्या दिवस.
ओके. जेव्हा नेक्स्ट टाइम आपण सॅटर्डेला क्लास ठेवूयात ना. मॅम झाले 6:30. येस आय नो, मी तुला बोलतेय ना, त्यामुळे झाले 6:30. ओके. तर गाईज 8च जण आहेत क्लासमध्ये. आपण घेतला यस. आपण आता काय करू, जेव्हा आपण फ्रायडेला क्लास घेतो ना, त्यावेळेसच आपण मुलांना सांगूयात की 1:30 साठीचा आपण क्लास ठेवूयात. 1 hour and 30 minutes. ओके, चालेल. नेक्स्ट टाइम चालेल. पासून. आता आजचं समजलंय. हो. हम्म. आणि बाकीचे जे काही क्वेश्चन आहेत ना, ते तुम्ही सॉल्व करा. आणि आणखी मी काय उद्या घेईल. उद्या म्हणजे जेव्हा आपला मंडेला, सॉरी, क्लास आपला आता असेल कधी तेव्हा. क्लास होतो. हा, वेनसडेला आपला क्लास राहतो ना, तेव्हा आपण घेऊयात. ओके. मॅम वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे असतो का? येस. बरं. सोमवारपासूनच ठेवायचा. हा मॅम. बाकीचे क्लास नसतात तुमचे, इंग्लिश वगैरे? असतात. मग मग कसं पॉसिबल आहे? आहे तुमच्याकडे दुपारी वगैरे राहू द्या टाइम? मॅम, वेनसडे थर्सडे. नाही मॅम, दुपारी माझं ट्युशन असतं. ओके. ओके, चला, नो 2 ते प्रॉब्लेम. 4. ठीक आहे. सिद्धी, अनम्यूट करायचं, काय प्रॉब्लेम आहे का बाळा? सिद्धी. ओके, दुर्वा, अनम्यूट कर बाळा, काय प्रॉब्लेम आहे? मॅम उद्या दुपारचं ठेवणार आहे का उद्या नाही बाळा क्लास. क्लास? उद्या नाहीये क्लास आपला. का ह्याच टायमाला ठेवलं तरी चालेल? चालेल, पण उद्या मी क्लास एकदा नाही आहे. आपण पुढच्या वीक पासून 5 ठेवूयात का? हा मॅम, पुढच्या ठीक आहे वीक मग. पासून ठेवा. हा, पण कारण मॅम उद्या काय नको. 7:30 नाही घेतात. चालेल ना बेटा दुर्वा? हा पुढच्या वीक पासून हा ठेवूयात मिस. आपण. मिस, आता तुम्ही लिव्ह करताय का घेताय? आता 5च जण राहील. नाही, लिव्ह करणार आहे मी आता. सगळ्यांनाच लिव्ह करायचं आहे. ओके. ओके. ठीक आहे. आजचं समजलं सगळं दुर्वा? हो मॅम. काही प्रॉब्लेम नाही आहे ना आता? नाही. हा, ते प्रेसिडेड बाय आहे ना, त्याचं मे बी तू मिनिंग लिहून ठेव, म्हणजे तुला इझी जाईल ते. हो, प्रेसिडेंट आणि सक्सेडर. हा. ओके. बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे ना? हो. नाही चला, मिस. बाय एव्हरीवन. बाय मिस, गुड नाईट. बाय. हा, सिद्धी, अनम्यूट कर बाळा. मॅम, हम्म. आवाज येतोय? येतोय. मला का म्हणजे आज 7 वाजता ते 8 वाजता होणार नाहीये ना? नाही नाही, आज संध्याकाळी नाही आपला क्लास. ओके. म्हणजे आता मंडेला मंडेला किती टायमिंग काय मंडेची? मंडेला नाही, आपला डायरेक्ट वेनसडे पासून. रेग्युलर और बाकीचे पण तुमचे ओके. आहेत ना क्लासेस. मंडेला इंग्लिशचं राहतं ना? हा. हो. ओके. मग वेनसडेला मग एक्स्ट्रा क्लास घेणार आहेत? नाही बाळा, वेनसडे पासून तो आपला फ्रायडे पर्यंत आहे, ते तेवढेच क्लासेस राहतील. आणि सॅटर्डेला मे बी आपण एक्स्ट्रा ठेवूयात. ओके. ओके. ओके, चालेल. येस दिव्या, काही प्रॉब्लेम आहे मॅम. का बाळा? दिव्या? दिव्या, येस मॅम. काही प्रॉब्लेम आहे का बाळा? नो मॅम. ओके, चला, लिव्ह करायचं मग सगळे. हा. बाय बाय एव्हरीवन. बाय मॅम. बाय.